तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे अंमळनेरला. जळगाव जिल्ह्यामध्ये एक मंगळग्रह मंदिर आहे, जे भारतात फक्त 2च ठिकाणी हे मंगळग्रह मंदिर आहेत. आणि आपण सरांकडून जाणून घेऊया की या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहेत आणि इथे काय काय प्रकारचे पूजा होतात वगैरे. तर सरांकडून आपण माहिती जाणून घेऊया. तर सर, मला असं विचारायचं आहे तुम्हाला की ह्या मंदिरात मी काही वर्ष आधी जवळपास 2005 साली मी इथं आलो होतो. तर या ठिकाणी काही डेव्हलपमेंट एवढी नव्हती किंवा एवढी प्रसिद्ध नव्हतं. तर मी आता बघतोय की एवढ्या दिवसानंतर मी आलो आणि इथं खूप गोष्टी डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, प्रसिद्धी झालेली आहे. आणि मी जसं पुण्याला पण राहायचो, तर मला बऱ्याच अशा गाड्या दिसल्या की जिथे आपलं मंगळ मंदिराचे स्टिकर होते. तर मंदिराबद्दल तुम्ही काय सांगू शकता की कशा प्रकारे लोक बघतात आणि पूर्ण भारतभरातून लोक या ठिकाणी येत असतात? या ठिकाणी येणारे भाविक काही ना काही हेतू, काहीतरी उद्देश त्यांच्या मनात असतो. त्या उद्देशासाठी, त्या हेतूसाठी काहीतरी आपल्याला फलप्राप्ती व्हावी या बरोबर. उद्देशाने त्या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी आलेल्या लोकांना तर त्यांच्या अडचणी सगळे, त्यांचे जर प्रॉब्लेम सुटत असतील तर दिवसेंदिवस ही याच्यामध्ये प्रसिद्धी वाढत चालली. आणि बरोबर. ज्याने माऊट टू माऊट हे जास्त व्हायला लागले. कारण की मला जर माझे प्रश्न सुटतात आहे, ज्याच्याने मला समाधान मिळालं आहे, बरोबर. म्हणून मी त्यांना सांगितलं. ते अशा पद्धतीने वाढत वाढत जाऊन हे लोकांचे होते आणि एक पॉझिटिव्ह थिंक निर्माण होते की ज्याच्याने इथे आल्यावरती आपण आपल्या ह्या गोष्टी होणारच असं आपल्या मनाचं वाटतं. बरोबर. बरोबर. त्याच्यामुळे या गोष्टी हळूहळू वाढत चालल्या आहेत. आपण विषय काढला की हो मी पूर्वी इथे यायचो. हां. तर 1998 पण तिथं कचरा डेपो होता. अच्छा. डम्पिंग ग्राउंड, हां हां. लहान झुडपं होते. ही क्रिमिनल लोकांची लपायची जागा होती. अच्छा. मग हे बरोबर. आमचे जे आता अध्यक्ष राजू महाले सर, त्यांच्या लक्षामध्ये आलं की हे मंगळग्रहाचं मंदिर आहे. मग त्यांनी त्यांचे जे मित्र होते नगराध्यक्ष, त्यांना सांगून तो कचरा डेपो हलवला. ते सगळे लहान झुडपं सगळं साफ केलं, सगळं मोकळं केलं. बरोबर. म्हणजे मंदिर आधीपासूनच इथे मंदिर होतं. होतं. मंदिराचा इतिहास काहीच माहिती नाही. मंदिर कोणी बांधलं, कधी हां. बांधलं हे काही माहिती नाही. एक तिथे शिला होती 1933 हां हां. असं तर लिहिलेलं होतं. एका वेळेस त्यावेळेस त्यांचा हे झाला, पूजा झाली असेल. बरोबर. तर मग नंतर ते मंदिर कालांतराने बंद पडलं होतं. आणि मग 98 मध्ये त्यांना समजलं आणि मग 99 मध्ये त्यांनी चॅरिटेबल रजिस्ट्रेशन केलं. अच्छा. आणि ते सरळ साफसफाई केल्यानंतर मग पैसा नव्हता, मंदिर चालवायचं आहे. बरोबर. मग त्यांनी तुमच्याकडे कोणाचा वाढदिवस असेल किंवा कोणाच्या स्मरणार्थ एक झाड लावायचं. अच्छा. 2.5 झाड लावले, त्याला आम्ही मंगलवन नाव दिलेलं आहे. अच्छा. अच्छा. आणि मग मंगल ग्रहाचं मंदिर आहे हे सगळ्यांना माहीत पडल्यानंतर हळूहळू भाविक येऊ लागले. येऊ लागले. मग मंदिरामध्ये अगोदर लहानसं मंदिर होतं. मग 2, 4, 5 अभिषेक व्हायचे मंदिरामध्ये वर. आणि मग कालांतराने पुढे पूर्वी कुंडली हा प्रकार नव्हता, बरोबर. कुंडली हा प्रकार आला. मग मंगळ आहे, मंगळ आहे, लग्न जमत नाही. बरोबर. मग असे भाविक येऊ लागले. मग 2002 मध्ये हा समोरचा सभागृह बांधला. अच्छा. मग त्या सभागृहामध्ये 30-40 अभिषेक दर हां. व्हायचे. बरोबर. मी बघायचं ते बघितलं. भाविकांची हां. गर्दी वाढली. 2008 पण तिथे डेव्हलपमेंट काही नव्हती. हां. शासनाचं लक्ष नव्हतं, शासनाचं बरोबर. पैसा नव्हता. थोडाफार पैसा येऊ लागला. मग हळूहळू भाविक येऊ लागले, अभिषेक येऊ लागले. आणि देणगी रूपाने पैसा येऊ लागला, अभिषेकचा पैसा येऊ लागला. मग हे बांधकाम सुरू झालं. बरोबर. आपण जे मंदिर म्हणजे आता जे बांधकाम बघतायत हे सगळं मंदिरात आलेला जो पैसा होता त्याच्यातून झालेलं आहे. बरोबर. आणि मी एक गोष्ट मंदिराबद्दल ऐकलेली की इथं पारदर्शकता खूप ठेवली जाते, की कुठला पैसा, की एक रुपयाचा हिशोब हा सगळा व्यवस्थित ठेवला जातो. आमचं एकच आहे, नम्रता, स्वच्छता आणि पारदर्शकता. बरोबर. ही सूत्रे आमच्या हां. कारभारात. या ठिकाणी सगळे आम्ही आता जे सेवेकरी लावलेले आहेत. बरोबर. कारण सुरुवातीला इथं 2004 पर्यंत फक्त 3 सेवेकरी होते. अच्छा. आता इथे 108 लोकांचा स्टाफ आहे, हां. जे ब्राह्मण धरून. अच्छा. सगळ्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. त्यांचं PF आहे, पेन्शन आहे, त्यांचा पगार अच्छा. बँकेमार्फत होतो. हां हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जे सेवेकरी आहेत त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा सगळा खर्च KG to PG अरे बाप. मंदिर करतात. अच्छा. अच्छा. ते तुम्ही इथं सेवा देत आहेत, हां हां. तुमच्या पाल्यांनी मोठं व्हावं. बरोबर. हा बरोबर. आमच्या अध्यक्षांचा, राजू महाले सरांचा हेतू आहे. बरोबर. आणि जे सेवेकरू असतात किंवा जे कोणी असतात ते पूर्ण समर्पण भावनेने काम करत असतात. अहो इथं बघा, हे काम आरोग्य बरं. आणि शिक्षणावर जास्त खर्च होतो. बरोबर.
त्यांना सगळं फ्री आहे ते. हां हां तेव्हा तुम्ही एखाद्या सेवेकऱ्याला ब्राह्मणाला म्हणा सेवका तुम्ही 5,000 रुपये द्या, तो घेणार, तो सांगत आम्ही पेट टाका, बरोबर त्याला सगळं मिळतंय ना. बरोबर बरोबर आम्ही पण सर्व्हिस केलेली असल्यामुळे आम्हालाही अनुभव आहे. बरोबर बरोबर म्हणजे इथं कसं आहे, येणारा भाविक आपले काहीतरी अपेक्षा घेऊन येत असतो. हां आमचं तेच आहे की तो भाविक त्याला जास्त समाधान कसं मिळेल हा आमचा सोळ्यांचा येतो सर. तुम्ही बाकी मंदिरावर जा, तुम्हाला ट्रस्टी पुढे पाहायला मिळणार नाही. बरोबर आम्ही सगळे ट्रस्टी, आमचे अध्यक्ष असं सगळे दर मंगळवार दिवसभर असतो हां हां या ठिकाणी. आमचं कुठे नाव नाही आहे, आमचे कुठे पद नाही आहे, आमचा कुठे फोटो नाही आहे. अच्छा झाडू मारणारा हां. सेवेकरी सगळ्यांचं सेम सेवेकरी, आम्ही ओळख सांगत नाही बरोबर असं ते. आता या ठिकाणी मग जे अभिषेक होतात बघा, ज्याचं लग्नामध्ये लग्न जमत नाही, त्याच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल, ज्यांचा रेती माती शेतीशी संबंध आहे, अच्छा असे सगळे बघा ऋणमोचक आहे, ज्यांचं कर्ज असेल हां. तर तेही इथं म्हणजे तो प्रकार आहे. किंवा ज्यांना कुटुंबामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल आरोग्याचा, तेही भाविक येतात. म्हणजे सगळ्या प्रकारच्या पूजा या ठिकाणी होत असतात. त्याच्यामध्ये एक पहिली पूजा आहे सकाळी पंचामृत महापूजा होते पहाटे 5 वाजता गाभाऱ्यामध्ये. अच्छा दुसरी पूजा आहे शांती पूजा म्हणतात त्याला. तिसरं आहे सदाभिषेक असतो. आणि चौथी पूजा भूम्यार, आणि 5वी महाभूम्यार. अच्छा अशा पूजा या ठिकाणी चालतात. यांनी सांगितलेलं असतं की तुमच्या कडक मंगळ वगैरे जसं जसं सांगतात की बा तुम्हाला होमनाथाची पूजा करावी लागणार आहे, बरोबर आहे. मला साधी पूजा करावी लागणार आहे, ते इथे येतात. त्या पद्धतीने आपण मग त्यांचे माणूस. आणि एक गोष्ट आहे की आपण फक्त यायचं, सगळी व्यवस्था इथे असते, किंवा काय सामग्री वगैरे लागते ते आपल्याला माहीत नसतं पहिले तर. फक्त आपण पावती घ्यायची हां आणि बसायचं. बसायचं बरोबर. ही एक गोष्ट खूप चांगली वाटली मला. मग पूजेमध्ये सुद्धा खूप मोठी मांडणी असते. बरोबर त्याच्यामध्ये 13 प्रकारच्या पूजा होतात. हां मग ती जास्त फलदायी असते. त्याच्यामुळे मग जसं गुरुजी सांगतील त्या पद्धतीने बरोबर. येणाऱ्या भाविकांची आपण पूजा या ठिकाणी करत असतो. तिथं काय जर आपण कमर्शियल पण ठेवलेलं नाही. जे अध्यक्ष राजे महाराज त्यांचं काय म्हणणं पडतं की न्याय माग झाला, शिक्षण माग झालं, आरोग्य माग झालं, आणि देवाला तरी स्वच्छ ठेवा. बरोबर. सगळं पार्किंग फ्री आहे, चप्पल फ्री आहे, तिथं कुठलाही मोबाईल जमा होत नाही, त्याचे पैसे घेत नाही, बरोबर. VIP दर्शन नाही आहे, किंवा एक्स्ट्रा पैसे देऊन माझी पूजा लवकर करून द्या, हा प्रकार नाही. हा प्रकार नाही. ज्याच्या काही लहान बाळ असेल हां हां किंवा ज्याचं काही रेल्वेचं तिकीट कन्फर्म असेल, मग ज्येष्ठ नागरिक असेल, दिव्यांग असेल, हां, हां. आम्ही अशांना फर्स्ट प्रेफरन्स देतो. अशा लोकांची काही कोणी बोलत नाही. बरोबर म्हणजे त्यामुळे आल्याबरोबर देवाच्या पायापर्यंत तुम्हाला कोणतेही चार्जेस नाही. बरोबर. हा प्रकार आपण ठेवलेला नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही बघता तसा प्रकार चालतो. बरोबर. काहीच नाही. येणाऱ्या भाविकांचं समाधान करणे तेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. असला तरी पण आमच्याशी जर ते अप्रोच झाले तर आम्ही आहे त्या पैशात तेवढी त्यांची पूजा करून त्यांना समाधान देऊन तुम्ही अच्छा आपण दर्शन घेतलं होतं आणि खाली हां. जाऊ नका. तुम्हाला बघितलं, तुम्ही जेव्हा दर्शन घेतलं सुरुवातीला तुम्ही बोलले आता भूमी माता आहे, कारण आता भूमिपुत्र आहे. बरोबर. म्हणजे गुरु पंचमुखी हनुमान, म्हणजे माता आणि गुरु यांच्या विश्वात पहिलं मंदिर आहे. मंदिर आहे. बरोबर. आणि हे जी भूमिमाता आहे चा वाढदिवस हा 19 मार्चला गुढीपाडव्याला येतो. अच्छा म्हणून केंद्र शासनाने ह्या वर्षी भूमीशी निगडीत भूमी सुपोषण नावाची संकल्पना सुरू केली. अच्छा आणि तो कार्यक्रम आम्ही जवळजवळ 7,000 ते 8,000 शेतकऱ्यांना बोलवलं होतं या ठिकाणी. हां आणि आपले जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराजसिंग चौहान, ते स्वतः आले होते. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करतो, घरी येताना तुम्ही मुठभर माती आणा. त्या मातीची आम्ही ही मातीची पूजा केली, आणि त्या पुन्हा शेतकऱ्यांना आम्ही पुन्हा आणखी एक मातीचं पॅकेज दिलेलं आहे. बरोबर. तुम्ही घरी गेल्यावर ही माती तुमच्या शेतामध्ये टाका, आणि पारंपरिक पद्धतीने जी पूर्वी शेती व्हायची, बैलांनी नांगरटी व्हायची, अच्छा. आता ट्रॅक्टर येऊन गेलं, जमिनीचा कस कमी होतोय. होतोय. बरोबर. तो न होता झीज होते जास्त. ती झीज कमी करण्यासाठी आता त्यांनी हा कार्यक्रम घेतला. आता तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू पूर्ण भारतभरामध्ये पहिला कार्यक्रम आपला अच्छा. म्हणजे मंदिराचे जे आहे की श्रद्धा म्हणून लोक येतात, हे सगळं बाजूला ठेवून बाकीच्या गोष्टी पण भरपूर राबवल्या जातात या ठिकाणी. अनेक शैक्षणिक कार्यक्रम आम्ही शिक्षक होतो. आम्ही प्रत्येक वर्षी मुलांना किमान 10 लाख रुपयाचं मी वस्तू वाटप करतो. अच्छा. मागच्या वर्षी आम्ही 5,000 बॉटल आणल्या सेलो कंपनीच्या. अच्छा. की काही मुलं ते प्लॅस्टिकच्या बाटली हां बरोबर. आणि ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही 5,000 बॉटल वाटल्या. बरोबर. तिथं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तुळशीवा साजरा करतो. जो आता पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, म्हणून तुम्ही आता काय लोक काय करतात, झाड लावतात, ते जगलं का मेलं लोक काही बघत नाही, हां फोटो काढून घ्यायचे. बरोबर. आम्ही पिंजरे तयार केलेले आहेत, तुम्ही एक झाड लावा. आम्ही गावामध्ये मोठी रॅली काढतो. बरोबर. की जो पर्यावरणाचा ऱ्हास होतोय वृक्ष की संबंधित, की बहुत तुम्ही एक झाड लावा,
मग त्यात रॅलीमध्ये सगळे शाळा कॉलेजचे विद्यार्थ्यांना मी सोबत नेतो आणि असे हां. 2 ते 3 हजार ते विद्यार्थी सहभागी होतात आणि आम्ही गावात संदेश देतो लोकांना की तुम्ही वृक्ष लावा, वृक्ष लावा. ते जगवा, बरोबर. त्यांना पिंजरा घेऊन जा. कारण काय सर आज जो तो तिकडे तिकडे सगळं वृक्ष तोड वृक्ष तोड होते आणि आपल्या ह्या भागामध्ये ऊन जे होत आहे ते मला असं वाटतं की ते वृक्ष तोडीमुळे कुठेतरी होत असेल. आता जे शेतकरी आत्महत्या जनजागृती. करतात, शेतकरी आत्महत्या करतात, बरोबर. त्यांना रोजगार नसतो, हम्म. तर आम्ही त्यांना शिलाई मशीन देतो, अच्छा. गिरण्या देतो, हां. एक चक्के देतो आपण. जे काही त्यांना रोजगार मिळाला पाहिजे हा त्यामागचा आमचे माध्यक्षी महाले सर आहेत त्यांचे हेतू आहे. बरोबर. त्यांचं म्हणणं पडलं आहे की सर धार्मिक कार्यासोबत ज्या गरजूंना गरज आहे अशांना आपण मदत केली पाहिजे आणि आपण ती मदत करतो. बरोबर. समजा एखाद्या विद्यार्थी त्याची फी समजा 1 लाख रुपये फी आहे, त्याच्याकडे समजा 50-60 हजार रुपये, जर त्यांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं आणि त्याची सत्य परिस्थिती आम्हाला सांगितली, बरोबर. मला वाटलं की खरोखर याची परिस्थिती नाही आहे पण हा याच्याकडे गुणवत्ता आहे, गुणवत्ता आहे. त्यामुळे त्याला उद्या 40,000 चेक देतो. अच्छा. जागा होतो, मोठा हो. ही खूपच चांगली गोष्ट तुम्ही सांगितली. अडचणीत असणाऱ्या माणसांना आपण रोजगार निर्माण करून त्याच्या पायावर आपण उभं बरोबर. राहण्यासाठी मंगळग्रह नेहमी तयार असतो. लोकांची खूप इच्छा असते की काम हे करावं ते करावं, पण काहींकडे परिस्थिती नसते किंवा काहीतरी अडचणी असतात आणि आपल्या भागात जास्त तर खेडेपाड्यातले लोक आहेत ज्यांना शेती वगैरे हे व्यवसाय. हां. प्रशासनाला कुठली बरोबर. अडचण एक दिशा आणि एक मदतीची गरज. बरं, आपण आमच्या अध्यक्षांना महाराष्ट्रांना जातो, अच्छा. की आम्हाला ही मदत पाहिजे, हां. लगेच आम्ही ती मदत उपलब्ध करून देतो. याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. कुठलं गाव होतं, आरडी गाव होतं ना, महापूर आला होता, महापूरच्या वेळेस तिथे वस्तीत 1000-1200 लोकांना तिथं खायला रात्र उपाशी होते ते. अच्छा. आमच्या महाले सरांनी सांगितलं की चला आपल्याला तिथे जायचं आहे. आम्ही 1500 लोकांनी खिचडी तयार केली, गाडी काढली. ते गावचे लोक सांगा की तुम्ही इथे जाऊ नका या मार्गाने, कारण पाणी फार आहे. बरोबर. आरडी गाव म्हणत आरडी अनोरे. हां तिथं. तर आम्ही ती नदीमधून ती गाडी टाकली. जवळजवळ 1200 लोक होते, उपाशी होते ते. त्यांना त्यांना खाऊ घातलं आणि एवढं त्यांना रात्रीचं जेवण पुन्हा आणखी ते घरी घेऊन गेले. बापरे. म्हणजे असं कार्य आमचं हां. चालतं. म्हणजे ही पण एक सेवाच आहे. मंदिरात असं कार्य चालतं. बरोबर. तर मित्रांनो आपण बघितलंच की मंदिरामध्ये एक धार्मिक वातावरण तर आहेच, पण त्यासोबतच या ठिकाणी एक वेगवेगळ्या प्रकारचे जे योजना किंवा मदतीचा हात हा राबवला जातो किंवा मदतीचा हात लोकांना दिला जातो आणि ज्यामुळे एक लोकांना थोडा एक पुश मिळतो आणि ज्याच्यामुळे ते पुढे जाऊन काही प्रगती करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शालेय जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी पण या ठिकाणी खूप मदत केली जाते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्याचा दिलासा मिळतो आपण असं म्हणू शकतो. हां बोला सर. या ठिकाणी दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी हां. आपण आय कॅम्प घेतो. इथे डोळ्यांची तपासणी अच्छा. होते. ज्यांना ऑपरेशन येतं त्या लोकांना आपण आपल्याच खर्चाने गाडीमध्ये इथून बसून आपण पनवेलला पाठवतो. अच्छा. त्या ठिकाणी त्यांचं ऑपरेशन झाल्यावर परत त्यांना घेऊन आपण या ठिकाणी अरे सोडून सोडतो. हां. गेल्या 3-4 रविवारी आम्ही 1800 लोकांचं ऑपरेशन केलं आतापर्यंत. अच्छा. 1800 लोकांचं ऑपरेशन हां. केलं. दर आणि भरपूर. आम्ही अनेक कॅम्प घेतो, म्हणजे मेडिकल कॅम्प घेतो, बरोबर. घेतो, ऑपरेशनसाठी घेतो. ही भरपूर अशी महत्त्वाची माहिती तुम्ही आज दिली आणि बऱ्याच लोकांना या गोष्टीचा अनुभव नाही किंवा माहिती नाही आहे. आपल्याकडच्याच लोकांना माहिती नाही आहे. म्हणजे 3ऱ्या रविवारी 150 तर 120-140 असे दरवेळेस ऑपरेशनला जातात. अरे बाप. खूप महत्त्वाचं हे कार्य या ठिकाणून घडतंय मंगळ ग्रह मंदिरावरून. तर आणि एक मला माहिती मिळाली की पूर्ण भारतामध्ये हे तर 2च मंदिर आहेत आणि त्यातलं फक्त मूर्ती स्वरूपाचं जे दर्शन आहे ते फक्त अंमळनेर शहरात आपल्या या ठिकाणी मंदिरात मिळतं. जन्मस्थळ आहे, बरोबर. पिंड आहे तिथे हां. पूजा होते. बरोबर. मूर्ती स्वरूपामध्ये फक्त. हां हां. कारण हा नवग्रहांचा सेनापती आहे मंगळ आणि मंगळ तुमचं मंगळच करणार आहे. बरोबरच आहे. आणि जेव्हापासून मी डेव्हलपमेंट बघतोय मंदिराची जी खूप लांब लांबून लोक येत आहेत त्याचप्रकारे अंमळनेर शहराची पण डेव्हलपमेंट त्याच सोबतच होत चाललेली आहे. मग आता अंमळनेरला आता काही राहिलं नाही. हां. ते जे विप्रो होता तिथे आता लोक कमी झाले. बरोबर. हे सगळे पुरस्कार मिळाले. हां. हे सगळं बघून शासनाने आम्हाला आता 25 कोटी मंजूर केले. अच्छा. आणि 25 कोटीमध्ये आता मोठं म्हणजे भक्तनिवास होत आहे, हां. महाप्रसादालय होत आहे. बरोबर. ते कामं चालू आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे फंड किंवा काही
रक्कम जमा होते, याची जी पारदर्शकता आहे ही मला वाटलं की खूप तुम्ही पारदर्शकता ठेवलेली आहे नम्रता, त्या बाबतीत. स्वच्छता, पारदर्शक, हां बरोबर. ती सूत्रीने आमचा कारभार चालतो. हां आमचा म्हणजे मंदिराचा कारभार. बरोबर. तर अशा प्रकारे मंदिराचे ही माहिती आपल्याकडे आहे आणि तुम्ही नक्की भेट द्या या मंगळग्रह मंदिराला अंमळनेरला, जे जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आहे. आणि या ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या पूजा देखील केल्या जातात आणि पूर्ण भारतातले लोक या ठिकाणी येत असतात. तर इथं येण्यासाठी खूप वेगवेगळ्या सुविधा पण आहेत, जसं तुम्ही रेल्वेने पण येऊ शकतात, बसने येऊ शकतात आणि भरपूर प्रकारे, किंवा बाय रोड बस, तुमची प्रायव्हेट गाडी असेल त्या पद्धतीने पण तुम्ही येऊ शकतात. आणि इथे सगळ्या प्रकारची सोय पण होऊ शकते, जी इथं राहायला पण सोय आहे माझ्या मते. हां, निवासाची सोय पण या ठिकाणी आहे. तर अजून या व्यतिरिक्त तुम्ही काय सांगू शकता सर? अंमळनेरमध्ये जेवढे रस्ते आहेत येण्यासाठी हां त्या सगळ्या रस्त्याने बोर्ड लावलेले आहेत. मंगळग्रह मंदिराकडे जाण्याचा रस्ता, बरोबर. मंगळग्रह मंदिराकडे जाण्याचा आम्ही ॲरो केले, तयार केलेले आहे. हां हां म्हणजे तिथूनही रस्ता अंमळनेर म्हणण्यासाठी आम्ही ती पण सोय केलेली आहे. बरोबर. म्हणजे मंदिरापर्यंत कसं यायचं हां. कोणाला विचारायची गरज नाही. बरोबर आहे. आता तुम्हाला धुळ्याहून येत असेल हां हां तर सरळ गाडी आली की फागण्याच्या पुढे अंमळनेरकडे रस्ता आहे. पुढे गेल्यानंतर वणी गाव आहे, तिथं आम्ही बोर्ड लावलेले आहे. अच्छा. अंमळनेरमध्ये ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहे हां हां मंदिराकडे जाण्याचा रस्ता. ही सुविधा आहे. बरोबर. हे भाविकांसाठी खूप महत्त्वाचे आणि खूप लांबून लोक येतात, तर आपल्याकडचा परिसर बऱ्याच लोकांना माहीत नसतो. सर आम्ही दर मंगळवारी इथं महाप्रसाद तयार करतो. तुम्ही अनेक मंदिरामध्ये बघितलं असेल, पण नाव ठेवू नये, पण भारतामध्ये सगळ्यात उत्तम महाप्रसाद तिथला असतो. बरोबर. गावरान तुपातली गुळाची जिलेबी असते, गावरान तुपातली बट्टी असते, बरोबर. मटकीची भाजी असते, राईस असतो. बरोबर. फक्त 63 रुपयामध्ये नाममात्र आपण ते पोट भरून खा, पण आमची वाट असते उशीर टाकू नका. बरोबर. या देवाचा शुभांक 9 आहे. हां. मग आम्ही सगळे पूजेचे दर आणि जेवणाचं महाप्रसादाचं दर याची बेरीज 9 यायला पाहिजे. अच्छा. 63 रुपये 6 3 9 अच्छा अच्छा. 710 8 आणि 9 हां, हां. 6309. बरोबर. आणि आम्ही कुठलीही वस्तू घ्यायला गेलो डीलिंग करताना आम्ही जे समोरच्या दुकानदाराला सांगतो की भाऊ एक काम कर, असं आम्हाला रक्कम सांग की त्याची बेरीज 9 यायला पाहिजे. 9 यायला पाहिजे. बरोबर. आणि भरपूर ही प्रगती होते. नक्कीच मंगळदेवाची आशीर्वाद आहे सगळ्यांवर, भाविकांवर किंवा सगळ्या अंमळनेर शहरावर. तर याच्या पुढे सगळं मंगलमयच व्हावं. तर मित्रांनो, आपण ही मंगळ मंदिराची, अंमळनेरची सगळी माहिती आपण घेतलेली आहे सरांकडून. सर, तुमचं नाव काय? सुरेश भगवान भाविस्कर. सुरेश भगवान भाविस्कर हे सर आहेत सचिव, आणि आपल्यासोबत कुलकर्णी खजिनदार. हां, तर कुलकर्णी सर आहेत जे खजिनदार आहेत. यांनी खूप उत्तम प्रकारे आपल्याला मंगळ मंदिराची माहिती दिली आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या मंदिराला. आणि या ठिकाणी महाप्रसाद पण खूप छान आहे, सगळ्या प्रकारची इथे पारदर्शकता पण आहे, पावती वगैरे सगळे इथं ठेवले जातात. तर नक्की भेट द्या. धन्यवाद.